दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण आणि ही दिवाळी जवळ आली की घरात साफसफाई सुरू होते. नवीन कपड्यांची खरेदी, नवीन वस्तूंची खरेदी आपण करतो आणि त्यासोबतच सुरू होते सर्वात महत्त्वाची दिवाळी फराळाची तयारी. तर दिवाळीत आपण जे जे पदार्थ करणार आहोत त्या पदार्थांसाठी लागणाऱ्या काही गोष्टी जर आपण आधीच करून ठेवल्या तर दिवाळी फराळ करायला अजिबात वेळ लागणार नाही. तर लगेच आता व्हिडिओला करूया सुरुवात. आता आपण चिवड्यासाठी काय काय आधी तयारी करता येईल ते पाहूया. तर इथे मी आता पातळ पोहे घेतले आहेत. तर चिवडा करण्यासाठी नेहमी असे पातळ पोहेच घ्यायचे. अशा पोह्यांचा चिवडा छान कुरकुरीत असा तयार होतो. तर हे पोहे आपल्याला आधी चाळून घ्यायचेत आणि चाळून घेतल्यानंतर याला निवडून घ्यायचं. आणि आता मी हे एका परातीमध्ये ठेवले आहेत. तर याला आपल्याला कडक उन्हात ठेवायचं आहे, म्हणजे हे थोडेसे कुरकुरीत होतात आणि वेळेवर मग थोडंसं मीठ टाकून याला भाजून घ्यायचं. तर असे पोहेसुद्धा तुम्ही आधी भाजून ठेवू शकता. आता इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत. तर ते आपण एका जाडबुडाच्या कढईत घालूया आणि याला लो टू मीडियम फ्लेमवर आता भाजून घ्यायचं आहे. तर शेंगदाणे आपण असे भाजून ठेवले की ते चिवड्यासाठी तर कामी येतातच, शिवाय आपण दिवाळीमध्ये पोहे बनवले किंवा काही पटकन चटणी बनवायची असेल तर त्यासाठी सुद्धा असे शेंगदाणे कामी येतात. तर आता हे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत. गॅस बंद करूया आणि हे खाली काढून थंड करून घ्यायचेत. आणि इथे मी आता या शेंगदाण्यांचं थंड झाल्यावर साल पण काढून घेतलं. तर ते एका बरणीत भरून घ्यायचेत. चिवड्यासाठी लागणारं खोबरंसुद्धा आपण आधीच कट करून ठेवू शकतो, म्हणजे ह्याचे असे पातळ काप करून ठेवता येतात. तर इथे मी आता सुक्या खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेत. ते सुद्धा एका बरणीत भरून ठेवायचेत. आयत्या वेळी आपल्याला पटकन हे चिवड्यासाठी वापरता येतात किंवा तुम्ही यापासून खोबऱ्याची चटणीसुद्धा अगदी पटकन बनवू शकता. इथे मी आता अर्धा किलो रवा घेतला आहे. तर तो आपण याच कढईत घालूया आणि याला पण लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. तर करंजीसाठी लागणाऱ्या सारणासाठी आपल्याला हा रवा लागणार आहे. शिवाय आपण या रव्यापासून उपमासुद्धा बनवू शकतो. तर अशा पद्धतीने जर रवा तुम्ही आधीच भाजून ठेवला तर वेळेवर अजिबात गडबड होत नाही आणि कुठल्याही पदार्थासाठी हा आपल्याला पटकन वापरता येतो. तर इथे आपला रवा छान भाजून झालेला आहे. थंड झाला की हा पण एखाद्या बरणीत भरून ठेवायचा आहे. आता करंजीसाठी लागणारं आपण सुकं खोबरंसुद्धा किसून घेऊया. तर इथे मी आता हे अर्ध खोबरं किसून घेतलं आहे. ते सुद्धा आपल्याला एका बरणीत भरून ठेवायचं आहे. तर या खोबऱ्यापासून तुम्ही फक्त करंजीचं सारणच नाही तर चटणीसुद्धा बनवू शकता किंवा पोह्यावरून घालायला सुद्धा हे खोबरं वापरता येईल. शिवाय आपण एखादी मसालेदार भाजी बनवली तर त्याच्या मसाल्यासाठी सुद्धा हे किसलेलं खोबरं तुम्ही वापरू शकता. अशाच पद्धतीने जर आपण साखरसुद्धा मिक्सरमधून बारीक करून ठेवली, म्हणजे पिठी साखर तयार करून घेतली, तर ती करंजीच्या सारणासोबतच लाडूसाठी किंवा इतर कुठल्याही गोड पदार्थासाठी तुम्हाला वापरता येईल. तर मी आता इथे जवळपास 1 किलो पिठी साखर बनवून घेतली आहे. तीसुद्धा बरणीत भरून ठेवली आहे. तर करंजीसाठी लागणारं बरंच साहित्य आपण आधीच तयार करून घेतलं आहे. इथे मी आता वेलची घेतली आहे. तीसुद्धा आपण कढईत घालून हलकीशी भाजून घेऊया. तर याला फार भाजायचं नाही, अगदी मंद गॅसवर फक्त अर्धा ते 1 मिनिटच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. फक्त यातलं मॉइश्चर कमी करायचं आहे. तर ही आता झालेली आहे. थंड झाली की आपण ही एका मिक्सरच्या भांड्यात घालूया. थोडीशी साखर घालायची आहे सोबत, म्हणजे ही पटकन बारीक होते. आणि ही आता आपण एखाद्या बरणीत भरून ठेवूया. ही वेलची पूड पण बऱ्याच गोड पदार्थांसाठी तुम्हाला वापरता येते. अशाच पद्धतीने ड्रायफ्रूट्स पण आधीच तुम्हाला कट करून ठेवता येतील. तर त्यासाठी इथे मी बदाम, काजू आणि पिस्ते घेतलेत. त्यामध्ये पाणी घालून हे 2 तास आपल्याला भिजवत ठेवायचे आहेत. 2 तासानंतर या बदामांचं साल अगदी सहज निघून येतं. तर याचं साल काढून सुद्धा तुम्ही हे वापरू शकता किंवा मग तसं सुद्धा कट करून घेतलं तरी चालेल. तर आता इथे मी काही बदामांचं साल काढून घेतलं आहे आणि हे काजूसुद्धा आता छान भिजलेत. तर याचे सुद्धा 2 भाग अगदी पटकन होतात.
आणि पिस्तेसुद्धा आता छान भिजले आहेत, तर याचं पण साल अगदी पटकन निघून येत आहे. जितके पिस्ते हिरवे असतील तितके पदार्थामध्ये दिसायला ते छान दिसतात. आता काही बदाम मी कपड्याने पुसून घेतलेत, म्हणजे कोरडे करून घेतलेत. आणि इथे माझ्याकडे ड्रायफ्रूट्सचं हे स्लायसर आहे, त्याने आपण असं किसून घेऊया. तर अशा पद्धतीने तुम्ही किसून घेऊ शकता. आणि तुम्हाला जर छोटे छोटे काप पाहिजे असतील तर मग बदामाला उभं ठेवायचं, किंवा हे स्लायसर नसेल तर तुम्ही अगदी सुरीने पण हे बदाम कट करून घेऊ शकता. तर इथे मी काही सुरीने सुद्धा उभे कट करून घेतलेत. असं पातळ कट करून घ्यायचं. अशाच पद्धतीने तुम्हाला काजूसुद्धा असे किसणीवर किसून घेता येतील, किंवा याचे सुद्धा तुम्ही पातळ काप करून घेऊ शकता. जसे पदार्थांमध्ये पाहिजे त्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. पिस्तेसुद्धा मी अशाच पद्धतीने कट करून घेतलेत. तर पिस्ते अगदी पटकन कट होतात आणि दिसायला खूप छान दिसतात. आणि हे कट करून घेतल्यानंतर छान सुकवून घ्यायचेत आणि मगच एखाद्या डब्बीत भरून ठेवायचेत. तर एखाद्या कपड्यावर किंवा अशा टिश्यू पेपरवर सुकवून घ्यायचे आणि बरणीत भरून ठेवायचे. वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स सोबतच मी इथे चारोळी आणि किसमिससुद्धा एका छोट्या बरणीत काढून घेतली आहे, म्हणजे पटकन आपल्याला ही बासुंदीसाठी किंवा खिरीसाठी वापरता येते. जेव्हा आपण बिना भाजणीची चकली करतो तर त्यासाठी आपल्याला धणे जिरे पूड लागते, किंवा शेवमध्ये घालण्यासाठी, चिवड्यामध्ये घालण्यासाठी. तर त्यासाठी इथे मी आता 1 वाटी धणे घेतलेत, ते पण आपण कढईत घालूया आणि याला पण मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. आणि अर्धवट धणे भाजून झाले की यामध्येच आपण पाव वाटी जिरे घालूया. जिरे भाजायला फारसा वेळ लागत नाही, अगदी पटकन हे बारीक असल्यामुळे भाजले जातात. तर आता हे दोन्ही भाजून झालेलं आहे. छान असा खमंग सुगंध येतोय भाजल्याचा. आणि फार जास्त भाजलं की मग याला काळपट रंग येतो. तर आता गॅस बंद करूया आणि हे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक फिरून घ्यायचेत. तर आता ही धणे जिऱ्याची पूड पण आपण एका बरणीमध्ये भरून ठेवूया. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी आपण गोड पदार्थ बनवत असतो. तर पहिल्या दिवशी तर सगळ्यांच्याच घरी बहुतेक पुरणपोळी असते, पण पाडवा किंवा भाऊबीजेला आपण दुसरे गोड पदार्थ बनवतो. तर त्यामध्ये तुम्हाला बासुंदी, श्रीखंड, गुलाबजाम असे पदार्थ बनवता येतील, किंवा अगदी झटपट होणारा हा मुगाच्या डाळीचा हलवासुद्धा बनवता येईल. तर त्यासाठी आपण एक प्रीमिक्स तयार करतोय. इथे मी पाव किलो मुगाची डाळ 2 वेळेस पाण्याने धुवून घेतली आहे. आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला एखाद्या चाळणीवर घालायचं आणि त्याचं पाणी सगळं निथळून घ्यायचं. अशीच ही डाळ तुम्ही वाळवून घेऊ शकता, म्हणजे सुकून घेता येईल, किंवा एखाद्या सुती कपड्यावर पसरून घ्यायची. आता ही डाळ मी जवळपास 20 मिनिट सुकून घेतली आहे. तर एका कढईत घालूया आणि याला मंद गॅसवर आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला कढई गरम होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची आहे. आणि एकदा का कढई छान गरम झाली की मग मात्र गॅसची फ्लेम कमी करूया आणि याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता आता ही डाळ अगदी हलकी झाली आहे आणि याचा थोडासा रंग बदललेला आहे, पण आपल्याला लाईट तांबूस रंगावर ही भाजून घ्यायची आहे. तर थोडेसे ह्याला आता डाग पडायला सुरुवात झाली आहे आणि याचा रंग पण बदललेला आहे. तर एवढीच आपल्याला भाजायची आहे. गॅस बंद करूया आणि खाली काढून ही थंड करून घ्यायची. आणि थंड झाली पूर्ण की मग एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला जाडसर मिक्सरमधून तळून घ्यायचं आहे. आपला उपम्याचा रवा असतो त्याप्रमाणे पीठ मी तयार करून घेतलं आहे. थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे. आता एका बरणीत भरून घेऊया. हे असं पीठ फ्रीजमध्ये 1 महिन्यापर्यंत आरामात राहतं आणि यापासून तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटात मुगाचा हलवा बनवू शकता. तर याची रेसिपी मी आधी शेअर केली आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी झटपट मुगाचा हलवा बनवू शकता. चकलीची भाजणी आणि अनारशाचं पीठ तर आपण आधीच बनवून ठेवतो. याशिवाय जर तुम्हाला आणखी काही पदार्थ बनवायचे असतील तर त्याची सुद्धा तयारी तुम्ही आधी करून ठेवू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन दिवाळी रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.